मध्ये ना हे असं सामान पण मिळतं. म्हणजे आपण ज्यांच्याकडनं स्लॉटेड अँगल हे जे आहे ना, ही खालची बाजू आहे. तर हे आपल्याला असं रबराचं मिळतं की खाली लावायला, कारण की हे खूप उभी बाजू आणि आता ही जी आहे ती साईडची. म्हणजे आम्ही आमच्याप्रमाणे साईज घेतली की आम्हाला केवढा टेबल पाहिजे. तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही आई ना इथे ही बटाट्याची कापं बनवते मस्तपैकी, त्याला असं मसाला वगैरे लावून रव्यामध्ये ती फ्राय. तर अशा प्रकारे आपला हा टेबल ना रेडी झालाय. तर आता याच्यामध्ये फक्त आपली जी ही साईल आहे, सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना. तर जसं अर्जुन. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्हाला तुम्हाला मनापासून थँक्यू बोलायचं आहे की तुम्ही इतका चांगला प्रतिसाद आम्हाला दिलात मागच्या व्हिडिओला आणि आमच्या पेजला तुम्ही लाईक करताय, त्यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू. तर आजचा आमचा व्लॉग जो आहे तो रिलेटेड आहे आपल्या गणपतीसाठी, की आपण गणपतीला जो टेबल बनवतो, ज्याच्यावरती आपण गणपतीला बसवतो, तर तो टेबल आपण कशाने बनवायचा आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला असं एक दाखवणार आहे ना की तुम्ही तो टेबल जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही बनवू शकता आणि आपलं काम झाल्यावरती तुम्ही ठेवू पण शकता, की तो जास्त जागा पण घेत नाही. आणि त्यामागचा आमचा हेतू हा होता ना की हा टेबल आम्ही का चूज केला, म्हणजे ह्याच्याने बनवणं का चूज केला. कारण की आपण जसं प्रत्येकाच्या घरी डायनिंग टेबल असतो, पण डायनिंग टेबलवरती आपण सर्व प्रकारचं जेवण जेवतो. म्हणजे आता व्हेज पण जेवतो किंवा नॉनव्हेज पण जेवतो, आणि त्या टेबलवरती आपण जर देवाला बसवलं तर ते थोडंसं मला कुठेतरी पटत नव्हतं. म्हणून मी हा डिसिजन घेतला की आपण ह्याचा एक टेबल बनवूया, आहे की नाही. आणि हे टेबल म्हणजे तुम्ही डिसमेंटल करा, एक छोटीशी एकदम छोटीशी जागा घेतं आणि त्याच्याबरोबर सोबत एक मोठा आपला जो टेबलचा हे आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही डोंबिवलीमधून कुठून घेतला. कारण की आम्हाला घ्यायला तो इतकं आम्ही इतकं फिरलो, कारण त्या साईजमध्ये कोणी कापून द्यायला पूर्णपणे प्लायवूड तयार नव्हतं. सो एकच माणूस होता, त्याचं दुकानाचं नाव पण विनायकच आहे आणि त्याने आमच्यासाठी ती म्हणजे एक सेवाच म्हणावी त्याने केली असेल. तर आम्ही ते पण तुम्हाला उद्या दाखवू एक्झॅक्टली कुठला म्हणजे व्लॉग. आणि हे जे डिटेल आहेत ना आमचे, की आम्ही स्लॉटेड अँगल्स कुठून घेतले किंवा जो प्लायवूड आहे तो आपल्याला जसं साईज पाहिजे तो कुठून घेतला, तर ते सगळे डिटेल आम्ही इंस्टाग्रामच्या आमच्या हँडलवरती टाकणार आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामचं आमचं पेज आहे ना नक्की फॉलो करा. आणि असे बरेचसे व्हिडिओ म्हणजे जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये उपयुक्त आहेत. डायनिंग टेबल असतो, पण डायनिंग टेबलवरती आपण सर्व प्रकारचं जेवण जेवतो. म्हणजे आता व्हेज पण जेवतो किंवा नॉनव्हेज पण जेवतो, आणि त्या टेबलवरती आपण जर देवाला बसवलं तर ते थोडंसं मला कुठेतरी पटत नव्हतं. म्हणून मी हा डिसिजन घेतला की आपण ह्याचा एक टेबल बनवूया, आहे की नाही. आणि हे टेबल म्हणजे तुम्ही डिसमेंटल करा, एक छोटीशी एकदम छोटीशी जागा घेतं आणि त्याच्याबरोबर सोबत एक मोठा आपला जो टेबलचा हे आहे ते पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही डोंबिवलीमधून कुठून घेतला. कारण की आम्हाला घ्यायला तो इतकं आम्ही इतकं फिरलो, कारण त्या साईजमध्ये कोणी कापून द्यायला पूर्णपणे प्लायवूड तयार नव्हतं. सो एकच माणूस होता, त्याचं दुकानाचं नाव पण विनायकच आहे आणि त्याने आमच्यासाठी ती म्हणजे एक सेवाच म्हणावी त्याने केली असेल. तर आम्ही ते पण तुम्हाला उद्या दाखवू एक्झॅक्टली कुठला म्हणजे व्लॉग. आणि हे जे डिटेल आहेत ना आमचे, की आम्ही स्लॉटेड अँगल्स कुठून घेतले किंवा जो प्लायवूड आहे तो आपल्याला जसं साईज पाहिजे तो कुठून घेतला, तर ते सगळे डिटेल आम्ही इंस्टाग्रामच्या आमच्या हँडलवरती टाकणार आहे. तर तुम्ही इंस्टाग्रामचं आमचं पेज आहे ना नक्की फॉलो करा. आणि असे बरेचसे व्हिडिओ म्हणजे जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये उपयुक्त आहेत, किंवा आमचं जे काय आहे डे टू डे लाईफमधलं जे काय आहे, आम्ही जे काय सेलिब्रेशन करतोय किंवा आपलं नॉर्मल जीवन आहे त्या रिलेटेडचे व्लॉग्स आहेत. फूड रिलेटेड व्लॉग्स किंवा आम्ही फिरायला कुठे जातोय ते वाले व्लॉग्स, ते खूप सारे व्लॉग्स आम्ही आमच्या ह्या चॅनलवरती घेऊन येणार आहे. तर तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आत्तापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही तुमचे खूप मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू सो मच. आणि आपण आता सुरुवात करूया आपल्या ह्या व्लॉगला. तर चला सुरू करूया. तर हे जे आहेत ना हे स्लॉटेड अँगल आहेत, हे लोखंडाचे असतात, बरोबर ना. तर हे जे आहेत ना बघा, तुम्हाला आम्ही दिसत असेल की आम्ही त्याला टेप लावून ठेवले. म्हणजे आपलं जेव्हा काम होतं ना तेव्हा आम्ही अशा टेप लावून ठेवतो, आणि त्याच्या ज्या कडा आहेत ना कॉर्नर्स, त्याला पण आम्ही वरती टेप लावून ठेवतो. का तर त्याच्यामध्ये कसं आपल्याला जर कधी हाताला वगैरे लागलं तर मध्ये लागू शकतं, म्हणून तिथे टेप लावून आम्ही ठेवतो. तर अशा प्रकारे तुम्ही हे असे जे आहेत ना ते स्लॉटेड अँगल विकत घ्यायचे. त्याची दुकानं जी आहेत ना कुठली ते आम्ही तुम्हाला सांगू, त्याच्यासाठी तुम्ही आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करा. आणि आमची जी साईज आहे ना, तर श्रीकांतच्या हातामध्ये जी साईज आहे ती आहे 2.5 फूट. आणि त्याचा जो म्हणजे ही जी आहे ना ती हे असणार आहे, म्हणजे काय बोलतात त्याला, ते विट असणार. विट नाही, काय बोलतात, लेंथ. उभा 2.5 फूट आहे आणि असा आडवा 4 फूट आहे. हा जो आहे आडवा तो 4 फूट आहे. म्हणजे समोरची बाजू येणार. 4 फूट
हा आणि त्याच्या ही जी बाजू असतात साईडच्या ज्या बाजू असतात ते 2.5 फूट आहे. म्हणजे आम्ही त्याप्रमाणे घेतलंय. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही तुमच्या साईज प्रमाणे घेऊ शकता असं. तर खूप जड असतं म्हणजे. पण हे कसं बघा किती कमी जागा घेत आहे. एका याच्यामध्ये तुम्ही एकत्र ते सगळं करून आहे ना व्यवस्थित गाठ वगैरे बांधून एकाच साईडला तुमच्या बेडमध्ये वगैरे राहू शकतं. असं एवढं कमी जागा घेणार आहे. आणि जे फक्त आम्ही गणपतीसाठी यूज करतो म्हणजे ते फक्त देवासाठीच यूज होतं असं बघायला गेलं तर, आहे की नाही. म्हणजे आणि आता कसं आम्ही जेव्हा स्टार्टिंग करतो ना ह्या म्हणजे टेबल बनवायची, तर आम्ही व्यवस्थित त्याला वगैरे पुसतो आणि त्याला हळद कुंकू लावून. कारण की आपण कुठलीही चांगली सुरुवात जेव्हा करतो तेव्हा आपण पूजा करून करतो आणि ही तर गणेश देवाचं हे आपण हे करणार आहे. तर त्याच्यामुळे आम्ही प्रॉपर हळद कुंकू वगैरे लावून म्हणजे आपापल्या श्रद्धेनुसार तुम्ही करू शकता. मध्ये ना हे असं सामान पण मिळतं. म्हणजे आपण ज्यांच्याकडनं स्लॉटेड अँगल्स घेतो ना तर ते लोकच आपल्याला हे सगळं देतात. तर ते लोक बरोबर देतात पण तरी पण आपण बघून घ्यायचं. तर हे जे आहे ना हे मी तुम्हाला दाखवते कसं यूज होणार आहे. आणि हे असे स्क्रू वगैरे देतात ते लोक. स्क्रू नव्हे, नट बोल्ट आहेत. अच्छा हा नट मला काय माहिती. तर नटबोल्ट जे आहेत ते ते देतात. खूप सारे देतात ते लोक. तर असे असतात बघा. सो बघा जेव्हा आपण स्लॉटेड अँगल घेतो ना विकत, त्याच्यासोबत ना आपल्याला अशा पद्धतीच्या प्लेट्स दिल्या जातात. या ज्या प्लेट्स आहेत ना या बेसिकली जे स्लॉटेड अँगल्स आहेत त्याच्या जे कॉर्नर्स आहेत त्याच्यामध्ये लावल्या जातात. त्याच्याने काय होते, त्या स्लॉटेड अँगलला मजबूती मिळते. आणि मजबूती म्हणजे अक्षरशः खूप चांगली मजबूती मिळते. हे अँगल्स तुम्हाला इतकं मजबूती देतं ना की समजा आपण शाळेच्या लायब्ररीमध्ये पहिलं जायचो, शाळेच्या लायब्ररीमध्ये सुद्धा या पद्धतीच्या जे असायचे. हा परत रकाने, अरे रकाने नाही बाबा, रॅक्स. यानेच रॅक्स बनवायचे आणि वर्ष ते रॅक्स म्हणजे तसेच उभे असायचे. आणि हे गंजत पण नाहीत कारण की हे लोक त्याला चांगल्या पद्धतीने पेंट वगैरे केलेलं असतं. तर हे स्लॉटेड म्हणजे हे पण त्याला आपण पण तेवढीच काळजी घेतली पाहिजे. यस, त्याला साफ वगैरे करायचं, पाण्यात वगैरे ठेवायचं नाही. नाहीतर पाणी वगैरे लागलं तर मग त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. यस. आणि हे बघा आणि तिथे घेताना पण नाही बघून घ्यायचं की चांगले जे कलर केलेले असतात ना तसेवालेच घ्यायचे ना. आणि मेन म्हणजे काय माहितीये, आता आमची याच्यात एक चुकी झाली होती. आम्ही त्याच्यावरती सोडून गेलो की तो बरोबर कापेल. आणि त्याने काय चुकी केली माहितीये, त्याने एक साथ असे घेतले 4-5 एकत्र घेतले आणि डायरेक्ट कट केले. त्याच्यामुळे ना ते वाकडे तिकडे कट झाले. प्रॉपर कट केलं असतं ना तर परफेक्ट सरळ कट झाला असता तो. आता बघा तुम्हाला जर दिसत असेल, हे बघा दिसतंय का, हे वाकडं कट झालेलं आहे. वाकडं कट झाल्यामुळे ते जेव्हा आम्ही त्याला फिक्स करतो ना तेव्हा आम्हाला खूप जास्त काळजी घ्यावी लागते. पण आमच्या अनुभवातून तुम्ही हे करा आणि जेव्हा तुम्ही कटिंगला द्याल तेव्हा तिथे उभे राहा आणि कटिंग करून घ्या. हे जे आहे ना ही खालची बाजू आहे. तर हे आपल्याला असं रबराचं मिळतं की खाली लावायला, कारण की हे खूप टोकदार असतं ना, ते डायरेक्ट आपण लादीवरती नाही टेकवू शकत. म्हणून हे असं आपल्याला मिळतं. तर हे असं असं लावायचं म्हणजे आधी असं पकडून ठेवायचं. हे एकानी नाही होत, त्याच्यासाठी मदत लागते दोघांची. तर आपण ना काय करूया, आता हे छोटेवाले जे आहेत ना तर ते साईडचं आपण असं बनवून घेऊया. तर हे असं ना इथे मी एकदम खाली नाही लावते. आता हे जे होल आहेत ना इथे दिलेले ते होलला असं मिळवायचं. तर आता हे मिळवते मी. 1 मिनिट पकड असेल उलट करायचं ना असं. तर ही सपोज बाहेरची बाजू आहे आणि ही पण बाहेरची, म्हणजे लक्षात ठेवायचं ही जी बाजू आहे ना ती बाहेरच्या साईडला आली पाहिजे आणि ही जी बाजू आहे ती आतल्या साईडला आली पाहिजे. तर इथे असं लाव आणि हा असं नटबोल्ट घ्यायचा आहे. आणि मग आपण आधी नटबोल्टने नॉर्मली फिक्स करून घ्यायचं आणि मग ते एकदम टाईट वाला जे आहे ना ते प्लेट्स वगैरे लावून ते मग त्याच्याने फिक्स करायचं. तर आधी आपण असं नटबोल्टने घेऊया फिक्स करून नॉर्मल घ्यायचं असं. तू वाकडं करते असं वर कर. तुला तिथे बघावं लागेल. आणि पहिला आहे ना स्टार्टिंगला त्याला गरज नाही तुम्हाला पूर्ण फिट करायची. नॉर्मल फिट करून एकदा आपल्याला कळलं की आपलं बरोबर आलंय त्याच्यानंतर आपण ते एकदम टाईट फिक्स करू शकतो. करेक्ट. थोडा हात मी एकदा दाखवतो. हे बघा तसं स्टेम मध्ये नाही दिसणार, ते खूप बाहेर गेली फ्रेमच्या. हे असं म्हणजे ही बाहेर आतली बाजू आहे. यस. ह्या ज्या बाजू आहे मी जी दाखवते ना ती आतली बाजू आणि माझा हात जो आहे ना ती बाहेरची बाजू आहे. करेक्ट.
तर आता आपण असं करूया. आता हा एक पाय उभा केला, हा पाय दुसरा पाय. दुसरा पाय तशा पद्धतीने उभा करायचा. ही परत हे असं, ही बाहेर खालची बाजू आणि हे असं इथे लावून एकदम सिंपल आहे बाबा. दोन लावून सोडायचे. फक्त एवढं आहे की इथे तुम्ही कुठल्या होल मध्ये तो हे केलेला हा आहे म्हणजे ना, ते वर खाली नाही झालं पाहिजे, हा. करेक्ट त्या हिशोबाने. म्हणजे इथे जर तुम्ही 2 मध्ये सोडलं असेल तर तिथून सुद्धा 2च सोडायचे. इथे 3 सोडलात तर ऍक्च्युली खूप इझी आहे. एकदा तुम्ही करायला गेलात नाही, ते एकदम येणार. सोपं ते एवढं आहे. कठीण ते फर्स्ट टाइम वाटणार कठीण थोडं. एवढं काय रॉकेट सायन्स. पण मजबूती, भाई मजबूती एक नंबर. जेव्हा आपण फुल टाईट करतो ना तेव्हा ते मजबूत होतं. तोपर्यंत तिचा हालत राहतो. कसं हलतंय तर ते हालत राहणार तसं तसं काय ते नॉर्मल. ठीक आता आहे. हे आपला हा पाया झाला, एक बाजूचा पाया झाला. आता अजून बरेच पाय करायचे. पकड हे असं होत आहे ना, हे आता उभं राहतंय बघा. त्यातल्या ते उभं राहिलंय कारण की आपण नॉर्मली ते नट बोल्ट लावलेलं आहे म्हणून. तर आता आपण काय करूया ना, आता त्या साईडचं पण एक हे असं मला करून घेऊया. चालेल. तर हे साईडला ठेव असं. आणि ते वाले दे इकडे. अशा प्रकारे आपले हे साईडचे 2 खांब आपले रेडी झालेत. आता आपल्याला आडवा जो एकदम लांब वाला 4 फुटाचा आहे तो जॉईंट करायचा आहे. खालचा वरचा दोन्ही 8 फुटाचा मी घेतला इथे. आणि आता मी इथे आलाय ना, तसंच म्हणजे ते होलला असं मिळवायचं. आणि मग आपला नटबोल्ट, हे सगळे नटबोल्ट ना आधी ओपन करून ठेवायचे, नाही तर खूप प्रॉब्लेम होतो. हे सगळे काढून ठेवायचे. प्रॉब्लेम म्हणजे काय, थोडंसं इरिटेट व्हायला होतं. अडकतं कामात. तर आता आपण लावून देऊया. आता हे जॉईंट झालं. तसं ही वाली बाजू आहे ना, ती पण आपण लावून घेऊया. नाहीतर मग इकडे येऊ पकडायला. हा, राहू दे काय प्रॉब्लेम नाही. राहू दे. थांब, मी आलो. हा, व्हिडिओ मध्ये येते का ते पण बघ. तर हे पण मी आता असं जॉईंट करून घेते. ऍक्च्युली नाही, नटबोल्ट ओपन करून ठेवायला पाहिजे. त्यात कंटिन्युअसली ते असं हे होतं. हळूहळू आता आकार घेत आहे, तुम्हाला कळत असेल बघा. स्क्वेअर तयार झालेला आहे ऑलरेडी. स्क्वेअर नाही, आयत. तर ही झाली आपली अशी समोरची बाजू. हा खालचा आपण जॉईंट केला. आणि ही झाली आपली उभी बाजू. आणि आता ही जी आहे ती साईडची. म्हणजे आम्ही आमच्याप्रमाणे साईज घेतली की आम्हाला केवढा टेबल पाहिजे. तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तुमच्या हिशोबाने साईज घेऊ शकता. हे खूप मोठं असतं म्हणजे कट करतात आपल्या साईज प्रमाणे ना. आता बघा, ही जी आहे आडवी ती 4 फूट आहे. ही जी आहे अशी 2.5 फूट आहे. आणि अशी पण 2.5 फूट आणि उभं पण 2.5 फूट आहे. म्हणजे आपण आपल्या साईज प्रमाणे. हे आम्ही आमच्या म्हणजे सोयीस्कर, आम्हाला सोयीस्कर होतं त्या पद्धतीने आम्ही घेतली. आता तुम्हाला जर ही जी 2.5 फूट विड्थ आहे ती तुम्हाला अजून मोठी पाहिजे, म्हणजे 3 फूट पाहिजे है ना, किंवा 3.5 फूट पाहिजे, म्हणजे मोठा टेबल पाहिजे अजून, तर तुम्ही त्या हिशोबाने साईज घेऊ शकता. ही आडवीवाली पण तुम्हाला जर मोठी पाहिजे अजून, की खूप मोठा टेबल बनवायचा, तर तुम्ही घेऊ शकता. असं तशी गरज नाही. तुम्ही आता टेबल प्रत्येकाचं डेकोरेशनच्या वरती असतं ना. आमचं कसं जो हॉल आहे त्या साईज प्रमाणे आम्ही जरा त्याला हे ठेवलंय. ते अजून टाईट नाही केलंय ना, त्याच्यामुळे ते असं. आता आपण तिकडची बाजू पण जॉईंट करून घेऊया. हे जसं दाखवलं तसंच. त्याच्यानंतर आता हे जे वरचे भाग आहेत ते पण आपण जॉईंट करून घेऊया. तर आधी छोटी बाजू जॉईंट करून घेऊया. आणि सांगितलं तसं तुम्ही बघत असाल, जसं जवळनं येऊन दाखव त्यांना, की ही जी बाजू आहे ती आपण बाहेरच्या साईडला ठेवली आहे आणि ही जी बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवली आहे. तर कसं म्हणजे आतल्या साईडला ना हे असं प्रॉपर लावता येतं असं. तर हे पण आपल्याला नाही असं लावायचंय, म्हणजे हा एक आहे ना बॉक्स तयार होतो. मग त्याच्यामध्ये आपण आपलं प्लायवूडचा जो फळी आहे ती आपण फिट करू शकतो. तर इथे चपाती बनवते आई, साईड बाय साईड इथे जेवणाची तयारी चालू आहे. आणि काहीतरी स्पेशल पण बनवणार आहे. इथे बघा हे दिसतंय ना, हे म्हणजे आता ऑलमोस्ट श्रावण तर चालूच झालाय ना. तर आता बघूया आपल्याला काय मिळतंय खायला आज, हे दाखवते नंतर. तुम्ही बघत राहा. काय बनवणार आहे?
अरे वा, मस्त. नंतर मला दाखव, पण तू जेव्हा बनवशील तेव्हा आवाज दे, हा का. मी इकडची वरची बाजू जॉईन करून घेते. नट बोल्ट मी ऑलरेडी ओपन करून घेतलेत, तर मी असं लावते बघा. आता घट्ट पकडा. तर इथलं पण लावून घेऊया. असं, आता ही बाजू झाली. आता बघा हा जो बॉक्स टाइप जो झालाय ना, ह्याच्यामध्ये आपल्याला ती प्लायवूडची फळी ठेवायची आहे. म्हणजे आम्ही फळी ठेवायची, सॉरी फळी बोलली, फळी. तर आम्ही ना आमच्या साईज प्रमाणे आम्हाला प्रॉपर ती फळी ना कापून मिळाली. तर मोस्टली ना सगळे जे होते ना, काय म्हणतात फर्निचर वाले, काय त्यांच्याकडे ते प्लायवूड मिळतं ते, तर ते आम्हाला बोलत होते पूर्ण प्लायवूड घ्यावा लागेल. पण पूर्ण प्लायवूड घेऊन काय करणार? आधी आपण नटबोल्ट ओपन करूया यार, सारखं सारखं आता सेम आपण समोरची बाजू लावून घेतोय. आणि नटबोल्ट बाहेरच्या साईडलाच ठेवा. असं काही नाही, कधी कधी काय होतं आपण इथे पण लावतो ना ते प्लेट. त्याच्यामुळे ते तसं काही नाही की कुठल्या बाजूला ठेवायचं. ते आपण जसं प्लेट लावलं त्या हिशोबाने मस्त करावं लागतं ॲडजस्टमेंट. ते आपण कसं नॉर्मली लावून घेतोय ना. तर आता हा झाला, फक्त आपल्याला आडवे जे आहेत ना दोन असे वाले, ते लावायचे. मग आपला हा जो टेबल आहे ना तो तयार होईल. मग एकदम मग दाखवून हलवून. मग त्याला खूप खाली येणार. तर असं नाही की ते मजबूत नाहीये. ते प्लेट्स लावलेले प्रॉपर फिटिंग केलं ना, एकदम मजबूत होतं. ते असं हलत पण नाही. तर अशा प्रकारे ही पण मी साईड लावून घेतली आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा, पण मी सारखं सारखं एकच वाक्य सांगते आहे, मी रिपीट करते. पण ही बाजू आपल्याला बाहेरच्या साईडला ठेवायची आणि ही जी खळगावाली बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवायची आहे. मग काय, खळगाच बोलतात ना, डीप मराठी शब्द वापरतोय आपण, एकदम शुद्ध मराठी. आता देवारा बघा मागे. हा बघा, गणपतीचं दर्शन करू जवळ घे. गणपती पण आहे, स्वामी पण आहेत. हनुमान चालीसाचा आम्ही दोहा पण लिहिलाय, सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना. तर जसं अर्जुनाच्या रथावर साक्षात हनुमानजी होते वरती, तर तसं आम्ही एक हनुमानजींना पण आमच्या मंदिरामध्ये त्या दोह्यामार्फत आहेत ते आमच्यामध्ये, असं आम्हाला एक ती जाणीव होत राहते. तर आपला हा टेबल जो आहे ना तो असा रेडी झालेला आहे. नॉर्मली आम्ही म्हणजे एकदम टोटली फिक्स, हा म्हणजे ती फ्रेम हाच टेबल आहे बेसिकली. बघा तुम्ही तुमच्या हिशोबाने साईज घेऊ शकता. तर आता बघा तुम्हाला मी दाखवते, श्रीकांत पकड, की आता हा टेबल जो आहे ना तो असा हलतोय बघा. हा तुम्हाला वाटेल की हे मजबूत नाहीये, हलतंय हे बघा. तर हे अजून फिक्स नाही केले आपण. तर आता ह्या ज्या प्लेट्स आहेत आणि हे सगळे नट बोल्ट आपण यूज करणार आहे, म्हणजे हे जास्त नाही आहेत, हे दाखव इथे खूप नट बोल्ट्स आहेत बघ. हे जे सगळे नट बोल्ट आहे ना ते आपण सगळे यूज करणार आहे. आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत, तर आता ह्या प्लेट्सनी आपल्याला फिक्स करायचं. जसं की आता हे खाली तुम्हाला खालचंच दाखवते मी, हे खाली असं जसं लावलं, ही प्लेट्स आपल्याला अशा प्रकारे फिक्स करायची आहे की जेणेकरून ना हे असं बांधून ठेवतं एकमेकांना, मग ते घट्टपणा होतं, म्हणून मग ते लूज नाही पडत. आता हे प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकून आहे ना आपल्याला लावायचंय. आता हे खाली नाही लावलं ना ह्या साईडला तरी चालतं, तुम्ही असं साईडला लावू शकता, दिसतंय ना, साईडला ह्या साईडला लावू शकता, ह्या साईडला लावू शकतो आपण, इथे वरती लावू शकतो. म्हणजे त्या मी तुम्हाला आता एक लावून दाखवते म्हणजे एक आयडिया येईल. जसं की आपण इथे हा स्क्रू फिट केलेला आहे, पण आपल्याला हे मजबूत करायचं आहे ना, तर हा स्क्रू आहे ना काढायचा आणि काय करायचं, ही जी प्लेट आहे ना ती अशी इथे लावायची बघा, अशी अशी लावायची. आणि मग त्या होलमध्ये ना आपण टाका. आणि हे नंतर आहे ना एकदम ते स्क्रू ड्रायव्हरचं येतं ना फिरवायचं, काय बोलतात त्याला, ते पानाने टाईट करून घ्यायचे स्क्रू. हाताने तेवढे टाईट नाही होत. तर जसं इथे एक लावला, तर अशा पद्धतीने ही प्लेट आपल्याला यूज करायची असं. या प्लेट्समुळे काय होतं, तुम्हाला एक ताकद मिळते. घट्ट होतं एकदम. हे मजबूत बघा ते आता एक घट्ट झालं एकदम. आता ते तिकडचं एकदम लूज आहे म्हणून ते हलतंय, पण हे एकदम घट्ट झालंय. त्याचा मी हात लावते ना
ते जसं टाईटनेस आलाय आणि तरी पण हे स्क्रू अजून आपल्याला पाण्याने फिट करायचे. मजबूत नाही केलेत हा, मजबूत नाही केलेत. आई ना इथे ही बटाट्याची कापं बनवते मस्तपैकी, त्याला असं मसाला वगैरे लावून रव्यामध्ये ती फ्राय करते. आता ते मसाल्यामध्ये काय काय टाकलंय ना, तर ते नंतर तू आम्हाला दाखवशील का रेसिपी? हो. हा, तर ते तेलामध्ये असं मस्तपैकी फ्राय करते. एकदम भारी लागतं यार हे, खूप टेस्टी लागतं नाही? पुरणासोबत पण करतात. हा, भूक लागली. भूक तर लागलीच. मला गरम गरम दे हा खायला, नंतर मी बनवते तोपर्यंत. मग तरी टाईट झालं. आता हे जे प्लेट्स आपल्या लावून झाल्यात ना, तर याला असं पानामार्फत तुम्ही असं टाईट करू शकता स्क्रूला. तर तसं इथेच बघा किती मजबूत वाटतं एकदम. जे इथे आम्ही स्क्रू जे आहेत ना ते असे लावलेत, म्हणजे वर आतमधल्या साईडला ते स्क्रू काय बोलतात त्याला, ते खालच्या बाजूला ते नट बोल्ट टाकलेत आणि वरच्या बाजूला असं प्लेट आली, कारण की मग आपल्याला ह्या भागामध्ये आपली ती प्लायवूडची फळी येणार आहे. झालं का बनवून? झाले थोडेसे बनवून खाऊन बघ कसे बनते. टेस्ट दाखव श्रीकांत बघ. टेस्ट कर. मस्त. बरोबर आहे. हा बरोबर आहे, मीठ वगैरे बरोबर आहे एकदम मस्त, तसेच लागतात. ठेवलेत करायचे अजून बाकी आहे. थँक्यू. तर अशा प्रकारे आपला हा टेबल ना रेडी झालाय. तर आता याच्यामध्ये फक्त आपली ही साईज जी आहे ना, ह्याच्या आतली जी साईज आहे, म्हणजे आम्ही त्या साईज प्रमाणेच तो प्रॉपर प्लायवूडची फळी आणलेली आणि मग त्याच्यावर ठेवलेली. आणि त्या प्लायवूडच्या फळीला पण ना मी कपडा लावलेला, म्हणजे जो मांजरपाट मिळतो ना तो कपडा मी लावलेला, म्हणजे कसं त्या फळीचं पण कधी कधी आपल्या हाताला लागू शकतो, म्हणून मग मी तो तसं लावलेला. आणि मग तुम्ही ह्याच्यावरती ठेवल्यावरती साईडने पूर्ण असा कपडा लावू शकता, जसं तुम्हाला डेकोरेशन करायचंय तर तसं तुम्ही ते झाकू शकता. आणि वरती पण जसं तुम्हाला कपडा लावायचा तसं तुम्ही लावू शकता. मग आपला हा टेबल रेडी होतो. आता हा टाईट बघा किती झालाय, अजिबात हलत नाहीये, एकदम मजबूत झालाय. कारण की त्याच्या प्लेट्स लावल्या ना आपण, त्याच्याने एकदम मजबूत येते. तर त्याच्यावरती काही आपण किती पण हलवलं तरी तो हलणार नाही, एकदम टाईट होतो. तर तुम्ही हा टेबल नक्की ट्राय करा. तुम्हाला आम्ही सगळे जे स्लॉटेड अँगलचे दुकानं आहेत डोंबिवलीतली, ठाण्यातली, ते आम्ही इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती आमच्या टाकू. तर तुम्ही नक्की जाऊन ते अकाउंट आमचं पहिले फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सगळे अपडेट्स आहे ना तिथे मिळत राहतील. अजून एक गोष्ट आत्ताच मला माझ्या पप्पांनी सांगितली, की ही जी मधली आहे ना आपण जी खाली लावलेली ना फळी, म्हणजे ही अँगल स्लॉटेड अँगल, ते आम्ही काढून आता वर लावलंय. का तर अजून जास्त नाही मजबूत होतं. आता कोणाकोणाला खाली पण लावायचं तर तुम्ही एक्स्ट्रा त्याप्रमाणे घेऊ शकता, किंवा आता मी इथे ही एक लावले तर तुम्हाला जर 2 लावायचे आहेत तर 2 पण घेऊ शकता. फक्त काय करायचं की ही बाजू जी आहे ना ती खालनं लावायची आहे, म्हणजे ह्याच्या वर नाही लावायची. नाही तर मग तो जो आपली जी प्लायवूडची फळी आहे ती आपली बसणार नाही. तर आपल्याला ही खालच्या बाजूला लावायची आहे. त्याच्याने कसं तो टेबल अजून जरा मजबूत होईल. कोणाकोणाचा एकदम हेवी गणपती असतो तर मग ते एकदम जास्त हे नको व्हायला, त्याच्यामुळे मग असं करू शकता. प्लायवूडची फळी आम्ही ना आमच्या साईज प्रमाणे कापून घेतलेली, हा जो बॉक्स होता त्याप्रमाणे. आणि त्याला ना मी मांजरपाटचा कपडा पूर्ण बाजूनी लावून घेतलाय, का तर व्यवस्थित जरा वाटतं म्हणून. आणि आपला ह्याच्यावरती अजून एक तसा डेकोरेशनचा जे काय आपलं हे असतं ते तसं येतं. आता बघा ह्याच्यामध्ये ना ह्या बॉक्समध्ये पूर्ण ती जी फळी आहे ती प्रॉपर अशी बसलेली आहे, पूर्ण बाजूनी अशी बसलेली आहे. आता हा जो आपला पूर्ण म्हणजे गणपतीचा टेबल आहे तो अशा प्रकारे रेडी झालाय. साईडने आपण आपल्याला जसं पाहिजे तसं डेकोरेशन करू शकता. तर माझ्याकडे ते कपडे आहेत, जसं की तुम्ही माझं इंस्टाग्रामवरती जाऊन जर चेक केलात ना तर मी गणपतीच्या रील्स वगैरे टाकल्या आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण डेकोरेशन बघू शकता, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल. तर अशा प्रकारे हा आपला टेबल जो आहे ना तो रेडी आहे, फक्त डेकोरेशन बाकी आहे असं. डेकोरेशनसाठी रेडी राहा. हां, डेकोरेशनचे पण व्हिडिओ येणार आहेत, तर त्याच्यासाठी म्हणून या चॅनलला आता सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, त्याच्याने आम्हाला पण मोटिवेशन मिळेल. तर हा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि आपण आता व्हिडिओ हा इथे एंड करूया ना. येस. तर आपण आता इथे हा व्हिडिओ एंड करूया.
तर पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.